नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायरीनुसार देवांची मांडणी कशी करायची, कुठल्या पायरीवर कुठले देव ठेवायचे, देवघराला किमान किती पायऱ्या असाव्यात, देवघर कुठे असावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, देवघर हे आपल्या पूर्ण घराचा जो ईशान्य कोपरा येतो त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं देवघर असावं. आपण देवपूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने देवघर असावं. देवघरामध्ये पुरेशी हवा, सूर्यप्रकाश असावा. आता देवघर हे किमान 3 किंवा 5 पायऱ्यांचं असावं. देवघर शक्यतो लाकडाचं असावं. आता इथे 3 पायऱ्यांचं माझं देवघर आहे आणि प्रथम मी एका पाटावर स्वामींची मूर्ती ठेवली आहे. त्याच्या स्वामींच्या उजव्या हाताला मी आपला कुलदैवत म्हणजे खंडेराय भगवान यांची मूर्ती ठेवली आहे आणि स्वामींच्या डाव्या हाताला आई तुळजाभवानी माता यांचा टाक आहे. त्याच्याच बाजूला आपल्याला भैरोबाचा टाक ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला देव ठेवायचे. आता तुमच्याकडे जर विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर तो आपण त्याच्या बाजूला ठेवायचा आहे आणि नसेल तर पहिल्या पायरीवर फक्त आपले जे टाक आहेत ते आणि आपल्या स्वामींची मूर्ती ठेवायची. आता स्वामींची मूर्ती जर तुमची मोठी असेल तर तुम्ही ती जिथे खाली घंटा ठेवली तिथे ठेवली तरी चालेल. आणि एक पाणी भांड देवांसाठी आपल्याला ठेवायचे आणि ते आपण दररोज बदलावं. दररोज त्याच्यात स्वच्छ पाणी भरावं आणि आदल्या दिवशी भरलेलं पाणी हे आपण घरातल्या सगळ्यांनी प्यायचे. आता प्रत्येक घरामध्ये किमान शिवपिंडी ही असावी. शिवपिंडी ही आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी आणि व्हिडिओ दाखवलेला जो जलाधारीचा भाग आहे तो उत्तरेकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला ही पिंड ठेवायची आहे. आता पिंड आपण जिथे ठेवतो तिथे जलाधारीचा भाग आहे तिथे कुठलेही देव आपल्याला ठेवायचे नाहीयेत. तर अशा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीनेच आपल्याला शिवपिंडी ठेवायची. आता एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा माता ठेवायची आहे. नंतर अन्नपूर्णा मातेच्या बाजूला आपल्याला बाळकृष्ण भगवानांची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्ण भगवानांना आपल्याकडे तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करा. दररोज एक तुळशीपत्र बाळकृष्ण भगवानांना अर्पण करावं. आणि बाळकृष्ण भगवानांना गाई वासरू हे अतिशय प्रिय होतं. तर तुमच्याकडे गाय वासराची छोटी मूर्ती असेल तर ती आपण इथे ठेवू शकता. खूप मोठी मूर्ती आपण मंदिरामध्ये ठेवू नये गाय वासराची. आता इथे लक्ष्मी माता ही कमळात बसलेली असावी. तर मी थोडेसे वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवली आहे. तुमच्याकडे जर कमळात बसलेली मूर्ती असेल तर तुम्ही ती डायरेक्ट ठेवू शकता. नंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आणि सर्व देवतांना आपण आधीच अष्टगंध, हळद, कुंकू लावून घ्यायचे. आता गजंत लक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे. तर आपण 2 जोडी गजंत लक्ष्मीचे आपल्या देवघरामध्ये ठेवावेत आणि ते थोडेसे तिरके ठेवावेत. म्हणजे दोन्ही बाजूला 2 गजंत लक्ष्मी थोड्याशा तिरक्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण त्या ठेवाव्यात. आता श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि जिथे श्रीयंत्र असतं तिथे लक्ष्मी माता आसन सोडून कधीच जात नाही. आता श्रीयंत्र ठेवताना त्याच्या ज्या सरळ लाईन आहेत त्या आपल्याकडे येतील अशा पद्धतीने आपल्याला श्रीयंत्र ठेवायचे. ते सुद्धा मी तांदळामध्ये ठेवले. आता इथे कमळगट्ट्याची माळ आपण श्रीयंत्रावर ठेवावी. 108 51 कमळगट्ट्यांची माळ तुम्ही ठेवू शकता. इथे एक छोटा कॉईन आहे त्याच्यावरती लक्ष्मी मातेची चिन्ह आहे तर ते सुद्धा मी इथे ठेवली आहे. आता व्यंकटेश भगवान हे यांची छोटीसा फोटो आहे तर तो सुद्धा आपण 3ऱ्या पायरीवर ठेवून घेतलाय. आता कुबेर यंत्र हे आपल्या घरात आवर्जून असावं आणि कुबेर यंत्रावर आपल्याला फक्त हळद अर्पण करायची असते. तर हे कुबेर यंत्र सुद्धा मी एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये कुबेर यंत्र ठेवलंय. आता तुमच्याकडे इतर कोणत्या देवता असतील तर त्या सुद्धा तुम्ही या पायरीवर इतर देवता ठेवू शकता. पण पहिली पायरीवर आपण आपले टाक, 2ऱ्या पायरीवर सांगितल्याप्रमाणे देवता आणि 3ऱ्या पायरीवर तुमच्याकडे इतर कुठले देव असतील या व्यतिरिक्त तर ते तुम्ही ठेवावेत. आता इथे एका प्लेटमध्ये गोमती चक्र आणि कवड्या, पिवळ्या कवड्या या एकत्र मी ठेवले. त्याला सुद्धा हळद, कुंकू, अष्टगंध लावलंय आणि एका तांदळाच्या प्लेटमध्ये हे आपल्याला ठेवायचे. आता एक घंटा सुद्धा इथे ठेवायची. आता इथे दिवा ठेवताना आपण आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवावा. इथं मांडणी करताना दिव्याला धक्का लागू नये यासाठी मी तो बाजूला ठेवलाय, पण तो आपण आपल्या उजव्या हाताला ठेवावा. आता कलश हा प्रत्येक घरामध्ये असावा. आपल्या कुलदेवीच्या स्मरणार्थ आपण असा हा कलश आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो. तर कलश भरताना त्याला कलावा बांधावा. कलशमध्ये
हळद, कुंकू, अक्षदा टाकाव्यात, एक फूल टाकावं आणि त्याच्यावर एक नारळ ठेवावा. कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं आणि असा हा कलश आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. कलश ठेवताना तो आपल्या देवघराच्या उत्तर दिशेला असा हा कलश आपल्याला ठेवायचा आहे. आणि देवघरामध्ये दररोज देवांसाठी एक पाणी भांडं भरून ठेवा. आता जर पाणी भांडं असं नसेल तर तुम्ही एका फुलपात्रामध्ये सुद्धा पाणी झाकून ठेवू शकता. नंतर दररोज देवासमोर वारांप्रमाणे रांगोळी येते, तर त्या प्रत्येक वाराची तुम्ही रांगोळी काढू शकता किंवा तुम्हाला गोपद्म, लक्ष्मी मातेची पद्म अशी सुद्धा रांगोळी तुम्ही काढली तरी चालेल. जी तुम्हाला रांगोळी येते ती तुम्ही रांगोळी दररोज काढू शकता. मग अशी देवांची मांडणी झाली की देवांना पुष्प अर्पण करायचे, धूप किंवा अगरबत्ती लावावी आणि देवांची छान आरती करावी. आता ज्या दिवशी जे फुलं तुम्हाला शक्य होतील आणणं ते आपण देवांना अर्पण करायचे असतात. पण बघा, दररोज तुम्हाला शक्य झालं तर एक तुळशीपत्र बाळकृष्ण भगवानांना अर्पण करावं. आता आपण दररोज जो नैवेद्य बनवतो तो नैवेद्य सुद्धा आपण आपल्या देवांना अर्पण करावा किंवा खडीसाखर, दूध किंवा काही गोड पदार्थ तुम्ही बनवला तर तो आपण नैवेद्य म्हणून देवांना दाखवायचा आहे आणि नंतर तो प्रसाद म्हणून आपण घरातल्या सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला देवांची मांडणी करायची आहे. आता किमान आपल्याकडे आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांचे टाक, आपल्या स्वामींची मूर्ती, बाळकृष्ण भगवानांची मूर्ती, अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता, गणपती बाप्पा आणि शिवपिंडी या किमान देवता तरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असाव्यात. आणि घंटा ही आपण सर्वात खाली ठेवतो. घंटाला सुद्धा आपल्याला अष्टगंध लावायचं असतं, पुष्प अर्पण करायचं असतं. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवांची मांडणी करायची आहे. पण अशी मांडणी तुम्ही नक्कीच करा. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.